अरे काय त्रास आहे हा? इन्व्हेस्टमेंट करताना लोक काय काय चुका करतात. सकाळपासून मला 3 लोकांनी विचारले की बातम्याच्या आधारावर जे स्टॉक सांगत आहेत ते स्टॉक आम्ही खरेदी करू का. तर या सगळ्यावर माझं एकच उत्तर आहे, नो. मित्रांनो, ही एक चूक आहे जी तुम्ही करणं टाळलं पाहिजे. याच्यामध्ये काय होतं की तुम्हाला शॉर्ट टर्म प्रॉफिट तर मिळतं, पण तुम्ही सारखं सारखं जर असं करत राहिला तर दीर्घकालीन जे कष्टानं तुम्ही पैसे कमवलेले आहेत ते जाण्याचा हा निश्चित मार्ग आहे. कसं आहे माहितीये का, ही एक माझी चूक आहे की मी या विषयावर म्हणजेच कॉमन मिस्टेक इन्व्हेस्टमेंट मधल्या कुठल्या आहेत, लोक कुठल्या मिस्टेक करतात याच्यावर व्हिडिओज बनवला नाही. सो हिअर इज द व्हिडिओ. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये 7 अशा कॉमन मिस्टेक मी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्या तुम्ही टाळल्या पाहिजेत. मित्रांनो, इन्व्हेस्टमेंटचा डिसिजन घेताना आपल्या भावना कशा आड येतात आणि पैसे कमवण्यासाठी फक्त आपलं इंट्युजनच मार्गदर्शन असलं नाही पाहिजे. या सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये आपण आज बघणार आहोत. आणि हे सर्व मी काही माझ्या पदरचं सांगत नाहीये. वॉरेन बुफेट, चार्ली मंगर आणि अदर जे इन्व्हेस्टर आहेत आणि इकॉनॉमिस्ट आहेत त्यांच्या मते या चुका कशा तुम्ही टाळल्या पाहिजेत याच्याबद्दलचा हा व्हिडिओ असणार आहे. हे सगळे जे काही शहाणपण आहे, ज्याला आपण विजडम असं म्हणतो इंग्लिशमध्ये, ते मी गोळा केलं, ते शिकलो आणि ते आता तुमच्या समोर मी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे तुम्ही या मोहाच्या जाळ्यात जर अडकणार नसाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण हा व्हिडिओ तुम्हाला खूप जास्त मदतीचा ठरणार आहे. तसेच नेहमीप्रमाणे हा जर व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि या व्हिडिओला लाईक करा. ग्रो मराठी चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर वाट कसली बघताय, आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करा. सगळ्यात पहिली मिस्टेक म्हणजे लॅक ऑफ डायव्हर्सिफिकेशन. तुम्हाला तर माहितीच आहे की वॉरेन बुफेट हे एक स्ट्रॅटेजिस्ट आहेत आणि आमच्या काळातले ते गोट आहेत. आता तुम्ही गोट वगैरे कुणालाही म्हणता हो, पण ही इज द रिअल गोट. ते जगातील सर्वात श्रीमंत माणसांपैकी एक आहेत. त्यांच्याबद्दलची माझी सगळ्यात आवडती गोष्ट कुठली माहितीये का, की विदाउट एनी हेजिटेशन त्यांचं जे काही विजडम आहे इन्व्हेस्टमेंट रिलेटेडचं ते सगळ्यांबरोबर शेअर करतात. तर या व्हिडिओमध्ये वॉरेन बुफेट सरांबद्दल बऱ्याच गोष्टी आपल्याला माहिती पडणार आहेत. तर आपल्या पहिल्या अडचणीबद्दल ते आपल्याला सांगतात की डायव्हर्सिफिकेशन इज प्रोटेक्शन अगेन्स्ट इग्नोरन्स. डायव्हर्सिफिकेशन किंवा विविध सिक्युरिटीज मध्ये इन्व्हेस्टमेंट करणं हे अज्ञानापासूनचं संरक्षण आहे. मित्रांनो, डायव्हर्सिफिकेशनचं उत्तम स्पष्टीकरण द्यायचं असेल तर ही इंग्लिश म्हण आपल्याला माहिती असली पाहिजे आणि ती म्हणजे डोंट पुट ऑल युअर एग्स इन द सेम बास्केट. मित्रांनो, वेगवेगळे ॲसेट क्लास घ्या, जसं की इक्विटी, बॉन्ड्स, कॅश, गोल्ड्स. या सगळ्याचा वेगवेगळी बास्केट म्हणून विचार करा. आता तुमच्याकडे असलेली सगळी अंडी या डिफरंट बास्केटमध्ये तुम्हाला ठेवायची आहेत. मित्रांनो, वर्ष 2007, 2008 ते 2017, 2018 या कालावधीमधलं इन्व्हेस्टमेंटचं आपण एक एक्झाम्पल बघूया. आता एक मिस्टर हुशार आहेत, ते आपली जी काही इन्व्हेस्टमेंट आहे ती ही वेगवेगळ्या ॲसेटमध्ये करतायत आणि ते ॲसेट कुठले आहेत? इक्विटी, कॅश, बॉन्ड आणि गोल्ड. आता जर हे 4 वेगवेगळे ॲसेट काय आहेत तर आमचा डिफरंट ॲसेटचा व्हिडिओ ऑलरेडी अवेलेबल आहे, तो डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही बघू शकता किंवा आय बटनवर त्याची लिंक तुम्हाला मिळून जाईल. आता फक्त आपण लक्षात घेऊया की तुमची जी काही सेव्हिंग आहे ती इन्व्हेस्टमेंट करण्यासाठीची हे वेगवेगळे ॲसेट्स आहेत. आता मिस्टर हुशार काय करतायत की आपली जी काही सेव्हिंग्स आहेत ती 25% इक्वली सगळ्या ॲसेटमध्ये इन्व्हेस्ट करतायत आणि ही इन्व्हेस्टमेंट त्यांच्यासाठी काम कशी करतेय ते आता एका एक्झाम्पल मधनं बघूया. उदाहरणार्थ 2008-2009 मध्ये जेव्हा स्टॉक मार्केट कोसळलं होतं त्यावेळेला इक्विटी मार्केटमध्ये निगेटिव्ह रिटर्न मिळत होते, पण मिस्टर हुशार यांनी डायव्हर्सिफिकेशन करून संतुलित ठेवलं होतं त्यांची जी काही इन्व्हेस्टमेंट आहे, त्याच्यामुळे त्यांचं भांडवल वाचवण्यासाठी त्यांना मदत झाली. आता वेगवेगळ्या ॲसेट क्लासमध्ये सेम प्रिन्सिपल लागू होतं, त्यामुळे इक्विटीमध्येच जर विचार केला तर तुमची जी काही इन्व्हेस्टमेंट आहे ती थोडी थोडी करून वेगवेगळ्या कंपनीजमध्ये इन्व्हेस्ट केली जाईल आणि ती फक्त एका स्टॉक पुरती मर्यादित राहणार नाही. विशेषतः जर तुम्ही पर्टिक्युलर स्टॉक मध्ये इन्व्हेस्टमेंट करणार असाल तर ते तज्ञांच्या सल्ल्याशिवाय असेल. मित्रांनो, आता या सगळ्या गोष्टी आपण एका एक्झाम्पलने बघूया. समजा तुम्ही स्टॉक्स मध्ये 3000 रुपये गुंतवण्याचे ठरवलेले आहे. आता सगळ्यात पहिला जो पर्याय आपल्या समोर आहे की तुम्ही एक स्टॉक निवडता, स्टॉक ए त्याला आपण म्हणू, ज्याची प्राइस 100 रुपये प्रति शेअर इतकी आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही तुमचे 3000 रुपये इन्व्हेस्ट करता, म्हणजे एकाच स्टॉकमध्ये सगळे पैसे इन्व्हेस्ट करता. आता दुसरा पर्याय आपल्याकडे आहे की तुमच्याकडे 3 वेगवेगळे स्टॉक अवेलेबल आहेत, स्टॉक ए, स्टॉक बी आणि स्टॉक सी. प्रत्येक स्टॉकची किंमत 100 रुपये प्रति शेअर इतकी आहे. मग तुम्ही तुमचे 3000 रुपये या 3 स्टॉक मध्ये डिवाइड करता, म्हणजे प्रत्येक स्टॉक मध्ये तुम्ही 1000 रुपये इन्व्हेस्ट करता. आता तुमच्या पोर्टफोलिओमध्ये 3 वेगवेगळे स्टॉक आहेत. आता प्रत्येक स्टॉकची किंमत जर चेंज झाली तर काय इफेक्ट होऊ शकतो तुमच्या पोर्टफोलिओवर ते बघूया. आता पहिला सिनेरिओ आहे, एका स्टॉकची किंमत जर कमी झाली, स्टॉक ए ची किंमत जर कमी झाली तर काय इफेक्ट होईल ते बघूया. जर समजा स्टॉक ए याची जी प्राइस आहे ती 50 रुपयानं खाली पडली
तर काय होईल? जर 50 रुपयानं स्टॉक ए ची प्राइस खाली आली तर तुमच्याकडे 10 शेअर आहेत आणि तुमची इन्व्हेस्टमेंट 1000 वरून 500 रुपयावर खाली आहे. याच वेळेला जर स्टॉक बी आणि स्टॉक सी ची किंमत सेम 100 रुपये राहिली तर टोटल पोर्टफोलिओ अशा पद्धतीने आपल्याला बघायला मिळेल. तुमची टोटल इन्व्हेस्टमेंट होती, त्यातली ए स्टॉकची किंमत आली 500 रुपयावर, बी स्टॉकची टोटल इन्व्हेस्टमेंट राहिली 1000 रुपये कारण त्याची प्राइस चेंज झाली नाही, आणि सेम सी स्टॉक बरोबर पण तेच झालं, ती इन्व्हेस्टमेंट चेंज झाली नाही कारण त्याची प्राइस चेंज झाली नाही. म्हणजे तुमचा टोटल पोर्टफोलिओ हा 2500 रुपयापर्यंत खाली येईल. आता समजा हेच 3000 रुपये पहिल्या पर्यायाप्रमाणे तुम्ही फक्त स्टॉक ए मध्ये गुंतवले असले तर 50 रुपयानं जर स्टॉकची प्राइस कमी झाली तर तुमची टोटल इन्व्हेस्टमेंट ही 1500 रुपये इतकीच राहील. तर हा झाला पहिला सिनेरिओ. दुसऱ्या सिनेरिओ मध्ये आपण बघू की स्टॉकची किंमत वाढल्यानंतर काय परिणाम होईल. आपण इथे स्टॉक ए चीच किंमत वाढताना बघणार आहोत. समजा स्टॉक ए ची किंमत वाढून 150 रुपये पर शेअर इतकी झाली तर या ठिकाणी काय होईल की तुमची जी इन्व्हेस्टमेंट आहे, तुम्ही 1000 रुपये इन्व्हेस्ट केलेत म्हणजे तुम्ही 10 शेअर्स मध्ये इन्व्हेस्ट केलेत आणि 50 रुपयानं प्राइस वाढली आहे म्हणजे स्टॉक ए ची जी प्राइस होईल किंवा टोटल इन्व्हेस्टमेंट जी आहे ती होईल 1500 रुपये, कारण त्या स्टॉकची किंमत 100 वरून 150 रुपयावर गेलेली आहे. आणि दुसरीकडे स्टॉक बी आणि स्टॉक सी यांची प्राइस सेमच राहिली, ज्याचे तुमच्याकडे प्रत्येकी 10 शेअर्स आहेत. मग आता जर टोटल तुमची इन्व्हेस्टमेंट बघायची झाली तर 3000 रुपये पहिल्यांदा सुरुवातीला तुम्ही इन्व्हेस्ट केले होते आणि स्टॉक ए ची किंमत 50 रुपयानं वाढल्यामुळे त्याची जी आत्ता करंट व्हॅल्यू आहे ती 1500 रुपये झाली आणि स्टॉक बी आणि स्टॉक सी ची किंमत सेम राहिली. म्हणजे आता इथे तुमची टोटल इन्व्हेस्टमेंट किती झाली? 3500 रुपये, कारण 500 रुपयाचं प्रॉफिट तुम्हाला स्टॉक ए मध्ये बघायला मिळालं. आता पहिल्या पर्यायाप्रमाणे आपण जर 3000 रुपये फक्त एकाच स्टॉक मध्ये म्हणजे स्टॉक ए मध्ये गुंतवणूक केलेले असते तर आपली जी करंट व्हॅल्युएशन किंवा आत्ताची जी गुंतवणूक आहे ती 3500 न होता 4500 रुपये झाली असते. मित्रांनो, दोन्ही परिस्थितीमध्ये डायव्हर्सिफिकेशन कशा पद्धतीने काम करतं हे तुमच्या लक्षात आलं असेल. इवन जरी तुम्ही स्टॉक ए ची किंमत बघितली ज्याच्यामध्ये आपण घट झालेली आणि वाढ झालेली बघायला मिळतोय, तरीही त्यापेक्षा तुमच्या पोर्टफोलिओमध्ये कमी त्याचा परिणाम बघायला मिळतो. जर तुम्ही एका स्टॉक मध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर त्याच्यावर परिणाम जास्त बघायला मिळाला असता. सो डायव्हर्सिफिकेशन याचा अर्थ काय आहे की तुम्ही तुमची जे काही पैसे आहेत ते वेगवेगळ्या ऍसेट मध्ये इन्व्हेस्ट करायचे आणि यामुळे काय होतं की इक्विटी सारख्या धोकादायक ज्या काही ऍसेट्स असतात त्याची रिस्क जी असते ती कमी होऊन जाते. मित्रांनो, याचबरोबर एखाद्या विशिष्ट वर्षामध्ये एखादा ऍसेट क्लास जर निगेटिव्ह परफॉर्म करत असेल तर तुमच्या पोर्टफोलिओवर एवढा जास्त इफेक्ट होणार नाही, कारण तुम्ही वेगळ्या ऍसेट क्लासमध्ये पण इन्व्हेस्टमेंट केलेली आहे आणि तिथे तुम्हाला जर पॉझिटिव्ह रिटर्न मिळत असतील तर तुमचा पोर्टफोलिओ हा व्यवस्थितपणे संतुलित केला जाईल. आणि याचा अर्थ असाही होतो की एखाद्या चांगल्या वर्षी जेव्हा सगळीकडे चांगले रिटर्न मिळत आहेत तेव्हा तुम्हाला अपेक्षेप्रमाणे रिटर्न्स मिळूही शकणार नाही, पण हे सेफ आहे सॉरी म्हणून घेण्यापेक्षा. आणि म्हणूनच पोर्टफोलिओ नेहमी डायव्हर्सिफाय ठेवा आणि डायव्हर्सिफाय ठेवा. आय होप की ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या मनामध्ये अडकून बसल्या असतील. आता आपण नेक्स्ट कुठली मिस्टेक आहे त्याच्याकडे जाऊया. चार्ली मंगर ज्यांचं नुकतंच निधन झालं हे वॉरेन बुफेटचे एक चांगले मित्र पण होते आणि त्यांचे बिझनेस पार्टनर पण होते. वॉरेन बुफेटची कंपनी बर्कशायर हॅथवे याचे ते राईट हँड होते. ते स्वतः एक दिग्गज इन्व्हेस्टर होते आणि ते ओळखले जायचे कशाबद्दल की त्यांच्या रॅशनल इन्व्हेस्टमेंट डिसिजन बद्दल. त्यांच्या इन्व्हेस्टमेंट प्रक्रियेमध्ये विविध विषय समाविष्ट असायचे. मित्रांनो, चार्ली मंगर यांना विश्वास होता की द बिग मनी इज नॉट इन द बाइंग अँड सेलिंग, इट्स इन द वेटिंग. आणि वॉरेन बुफेट कशावर ऍग्री करत होते? The stock market is a device for transferring money from impatient to patient. शेअर मार्केटमध्ये पैसे उतावळ्या लोकांकडून संयमी लोकांकडे जातात. मित्रांनो, 2010 पासूनचा निफ्टीचा वार्षिक रिटर्न काय आहे त्याच्यावर थोडी नजर टाकूया. तुम्ही इथे बघू शकता की स्टॉक मार्केट जे आहे ते शॉर्ट टर्म मध्ये खूप जास्त वोलाटाईल असू शकतं. आता असा विचार करा की एखाद्या माणसानं 1 वर्षाचा हॉरिझॉन ठेवलाय इन्व्हेस्टमेंटसाठी. हा भाई, हा इक्विटी मध्येच माझ्या मते 1 वर्ष हा देखील शॉर्ट टर्म पिरियड आहे. गेल्या 13 वर्षापैकी 3 वर्ष लोकांना इथे नुकसान झालेलं आहे. आणखीन काही वर्ष जे रिटर्न आपल्याला मिळतील ते रिटर्न्स प्राइस वाढीला मार्क ठरणार नाहीत किंवा त्याला मातही देणार नाही. आता अशी कल्पना करा की तुम्ही काही आठवड्यासाठी किंवा काही दिवसांसाठी जर इन्व्हेस्टमेंट केली तर ती किती धोकादायक ठरू शकते. इन्व्हेस्टरची पुढची चूक दाखवून देण्यासाठी याच एक्झाम्पलचा आपण विस्तारितरित्या विचार करू शकतो. तिसरी मिस्टेक आहे टायमिंग द मार्केट. मार्केटला सातत्याने मागे टाकणाऱ्या आणि सर्वसामान्यांसाठी इन्व्हेस्टमेंट
सोपी करणाऱ्या पीटर लिंच यांचं मार्केट बद्दलचं म्हणणं काय आहे ते पण बघून घेऊया. इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी करेक्शनची वाट बघणाऱ्या इन्व्हेस्टरनी प्रत्यक्षात करेक्शन पेक्षा कितीतरी जास्त लॉस सहन केलेला आहे. खूप सारे इन्व्हेस्टर ही एकच स्ट्रॅटेजी फॉलो करतात, बाय लो अँड सेल हाय. पण तज्ञ इन्व्हेस्टरसाठी मार्केटचा बॉटम शोधणं किंवा टॉप शोधणं आणि त्याच्यानंतर ट्रेड करणं खूप जास्त अशक्य गोष्ट असू शकते, किंवा जवळजवळ ही गोष्ट अशक्यच असते असं म्हणा ना. सुज्ञ इन्व्हेस्टरसाठीही SIP करण्यापेक्षा बाय ऑन डिप ही स्ट्रॅटेजी वापरली की जास्त रिटर्न मिळू शकतात हे आपल्याला यातून कळते. मित्रांनो, ET मनीचा हा टेबल बघा. एका बाजूला तुम्हाला मंथली SIP ची जी इन्व्हेस्टमेंट आहे त्याचे रिटर्न्स बघायला मिळतील, आणि दुसरीकडे एक रकमी तुम्ही काही कालावधीसाठी पैसे इन्व्हेस्ट केलेले आहेत वेगवेगळ्या ॲसेटमध्ये, त्याच्या रिटर्नची तुलना तुम्हाला इथे बघायला मिळेल. मित्रांनो, तुम्ही स्वतःच बघा, एक रकमी इन्व्हेस्टमेंट करून वेळच्या वेळेला ती इन्व्हेस्टमेंट बघून चांगले रिटर्न्स मिळवण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे का? विशेषतः जेव्हा ही तुमची पूर्ण वेळची नोकरी नाहीये तेव्हा. आणि याच वेळेला मी म्हणेन की ही अजून एक कॉमन मिस्टेक आहे. मित्रांनो, चौथी मिस्टेक आहे रिफ्यूज टू कॅप युअर लॉसेस, आणि ही तेवढीच इक्वली प्रॉब्लेमॅटिक मिस्टेक आहे. आणि JC लिव्हरमोर पण माझ्या बरोबर ऍग्री करेल. लिव्हरमोर कोण होता? 20th सेंचुरीच्या मिड मध्ये यशस्वी व्यापारी होता. मार्केटमध्ये त्याने चांगल्या पद्धतीने रिटर्न कमावले. मार्केट चांगल्या पद्धतीने वाढतानाही आणि मार्केट पडतानाही दोन्ही ठिकाणी त्याने चांगले रिटर्न्स कमवले. त्याचं म्हणणं असं होतं की कट युअर लॉसेस क्विकली विदाउट एनी हेजिटेशन. लॉस मेकिंग स्टॉक परत एकदा प्रॉफिट मध्ये येईल अशी आशा कधीच करू नका. हे होण्याचे चान्सेस खूप कमी असतात. तुम्हाला माहितीये का मित्रांनो, वॉरेन बुफे सारखे नामांकित इन्व्हेस्टर पण हा रूल फॉलो करतात. खरं तर अलीकडेच वॉरेन बुफे पेटीएम मधला स्टॉक त्यांचा विकला, तो पण लॉस मध्ये, याच्यासाठी चर्चेत होते. पण आपण लॉस मध्ये असताना स्टॉक का विकत नाही? कारण वी आर ओनली ह्युमन्स. आपल्याला भीती वाटत असते आणि दुसरीकडे आपल्याला एक्सपेक्टेशन्स असतात की आपला स्टॉक प्रॉफिट मध्ये येईल, आणि याच भावनेने आपण लॉस मध्ये असलेले स्टॉक विकू इच्छित नाही. परंतु असं जर आपण नाही केलं तर कालांतराने आपल्या पोर्टफोलिओवर याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. कसं असतं की लॉस मेकिंग स्टॉक म्हणजे तुम्ही गमावलेली जी गुंतवणूक आहे ती धरून ठेवलेली आहे, आणि याच्या ऐवजी जर तो लॉस तुम्ही बुक केला तर त्या नुकसानातनं तुम्ही बाहेर पडता. अदरवाईज ते नुकसान वाढतच जातं. लॉस लॉक करणं म्हणजे काय की लॉस पर्टिक्युलर स्टॉक मध्ये आपल्याला होतोय पण तो स्टॉक आपण धरून ठेवलाय, याला म्हणतात की लॉस लॉक करणं. तुम्ही जेवढ्यासाठी तो स्टॉक विकत घेतलेला आहे त्याच्यापेक्षा कमी जर तुम्हाला रिटर्न मिळत असतील तर तो तोटा समजला जातो, आणि त्यालाच आपण लॉस बुक करणं असं म्हणतो. आता याचं एक उदाहरण द्यायचं झालं तर समजा तुम्ही एका स्टॉक मध्ये 1000 रुपये गुंतवलेले आहेत आणि दुर्दैवाने तो 40% पर्यंत खाली येतो. मग एका महिन्यात 400 रुपये, आणि जर तो स्टॉक तुम्ही विकला नाही तर प्रभावीपणे 600 रुपयापर्यंतचा तोटा तुम्ही बुक करता. आता मी तुम्हाला या गुंतवणुकीतून बाहेर पडण्याचे काही फायदे सांगतो. मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा तुम्ही कुठला स्टॉक लॉस मध्ये विकता त्यावेळेला तुम्ही टॅक्स डिडक्शन क्लेम करू शकता तुमच्या कॅपिटल लॉसवर, आणि इतर इन्व्हेस्टमेंट मधून तुमचा जो काही प्रॉफिट आहे तो ऑफसेट करू शकता. त्यामुळे समजा दुसऱ्या कुठल्या इन्व्हेस्टमेंटवर तुम्हाला 2000 रुपयाचा प्रॉफिट झाला असेल तर जो 600 रुपयाचा लॉस तुम्हाला झालाय तो तुम्ही तिथे कट करू शकता, आणि उरलेल्या 1400 रुपयावर फक्त टॅक्स भरू शकता. आणि या व्यतिरिक्त ज्या स्टॉक मधून तुम्ही बाहेर पडलाय ती रक्कम तुम्हाला मिळालेली आहे, ती रक्कम तुम्ही दुसऱ्या कुठल्या तरी चांगल्या स्टॉक मध्ये इन्व्हेस्ट करू शकता ज्या स्टॉकची प्राइस वाढीची क्षमता जास्त आहे. अर्थात मी असं म्हणत नाहीये की कुठलीही गमावलेली जी इन्व्हेस्टमेंट आहे ती विकण्यात रिस्क नाहीये. जर समजा तुम्ही तो पर्टिक्युलर स्टॉक विकल्यानंतर त्याची किंमत वाढली तर ती वाढलेली किंमत हा तुमचा लॉस असू शकतो, आणि तो काही एवढा जास्त असणार नाहीये. मित्रांनो, लुझिंग इन्व्हेस्टमेंट जर तुम्ही होल्ड करून ठेवली आणि नंतर तुम्ही असा विचार केला की त्यातून मला पोटेन्शियल रिवॉर्ड चांगला मिळेल, तर ते रिवॉर्ड्स जे मिळणारे आहेत ते तुमच्या पोटेन्शियल रिस्क पेक्षा जास्त नसतात. मित्रांनो, आता तुम्ही म्हणाल की अरे सचिन, मगाशी तू सांगितलंस की मार्केटला जास्त वेळ नाही दिला पाहिजे, आणि आता तू म्हणतोयस की जेव्हा प्राइस पडत आहे मार्केटमध्ये त्यावेळेला तुम्ही विक्री करा. मित्रांनो, लक्षात घ्या, दोन्हीमध्ये फरक आहे. मार्केटमध्ये जी काही परिस्थिती आहे त्याच्यामुळे मार्केट पडत नाहीये ही गोष्ट तुम्हाला माहिती असली पाहिजे. पण जर कंपनीच्या फंडामेंटल्स मध्येच काही प्रॉब्लेम असेल तर ती प्राइस परत रिकवर होणार नाही हेही आपल्याला माहित असलं पाहिजे. आणि हीच गोष्ट आपल्या नेक्स्ट पॉइंट कडे आपल्याला घेऊन जाते. मित्रांनो, 5वी मिस्टेक आहे इन्व्हेस्टिंग विदाउट अंडरस्टँडिंग. तुम्ही नेमकं काय करत आहात हे तुम्हाला माहित नसल्यामुळे तिथे धोका निर्माण होतो. न जाणता कुठलीही गोष्ट करणे ही धोकादायक असू शकते. अनदर जेम फ्रॉम वॉरेन बुफेट सर्व्हिस. स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं म्हणजे अनडाउटेडली आपली संपत्ती वाढवण्याचा प्रयत्न, आणि त्यासाठीचा हा उत्तम मार्ग आहे. पण तुम्हाला रिस्क नीट समजून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. इन्व्हेस्टर सगळ्यात मोठी चूक काय करतात की त्यांना ज्या स्टॉक बद्दल काहीच माहिती नाहीये
ज्या स्टॉकच्या बिझनेस बद्दल काहीच माहिती नाहीये त्या स्टॉक मध्ये इन्व्हेस्ट करतात. उदाहरणार्थ 2022च्या आसपास भारतामध्ये रिटेल इन्व्हेस्टर जे आहेत त्यांच्या पसंतीचा स्टॉक कुठला होता? अदानी एंटरप्राइज. 2020 पासूनचा आपण डेटा बघितला तर या स्टॉक मध्ये जी प्राइस इन्क्रीज झाली आहे ती 1000% इतकी झाली होती. अनेक इन्व्हेस्टरनी अदानी ग्रुपचा हा जो शेअर आहे किंवा ही जी कंपनी आहे त्याचा अंडरलाईन बिझनेस काय आहे हे समजून घेण्याचाच प्रयत्न केला नाही आणि फक्त अडानी एंटरप्राइजेसची प्राइस वाढतीये, स्टॉकची प्राइस वाढतीये म्हणून ते बाय करत. आणि हे कशामुळे? फक्त त्या स्टॉकच्या आजूबाजूला जी बज निर्माण झाली होती त्याच्यामुळे. पण नंतर काय झालं? 2023 मध्ये कंपनीमध्ये काहीतरी कन्सर्न निर्माण झाले आणि स्टॉकची प्राइस 80% पर्यंत खाली आली. आणि हे कशामुळे झालं? तर कंपनीने घेतलेले जे प्रचंड कर्ज होतं त्याच्याकडे लक्ष दिलं नाही इन्व्हेस्टरने. आणि त्यानंतर काय झालं ते तुम्हालाही माहिती आहे. हिंडनबर्ग ग्रुपने वेगवेगळे आरोप केले त्यांच्यावर. आता तुम्ही म्हणाल की आम्ही तर सामान्य माणसं आहे बाबा, आम्हाला या सगळ्या गोष्टी कशा कळतील? तर मी तुमच्या बरोबर सहमत आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला माहित असणं खूप अवघड आहे आणि यासाठी तुम्ही कंपनीचे शेअर होल्डिंग्स पॅटर्न बघायला पाहिजे. जर या पर्टिक्युलर स्टॉकचे तुम्ही शेअर होल्डिंग पॅटर्न्स बघितले तर तुम्हाला लक्षात येईल की म्युच्युअल फंड होल्डिंग जे आहेत त्याचा जो शेअर होता तो खूप कमी होता आणि हा सगळ्यात मोठा रेड फ्लॅग आहे. आणि तेवढंच नाही, जर कंपनीचे व्हॅल्युएशन बघितले तर ते खूप जास्त होते आणि बॅलन्स शीट चेक केली तर त्याच्यावर कर्ज खूप जास्त दिसत होतं. आता ज्या इन्व्हेस्टरनी स्टॉक जेव्हा पीकला होता त्यावेळेला खरेदी केला त्या लोकांना खूप जास्त लॉस झाला. मग ह्या गोष्टी तुम्ही कशा टाळू शकता? तर त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला त्या कंपनीबद्दल किंवा त्या स्टॉक बद्दल रिसर्च करणं खूप जास्त गरजेचं आहे. कंपनीचे फायनान्शियल स्टेटमेंट वाचून घ्या, ते समजून घ्या. सगळ्यात महत्वाचं म्हणजे कंपनीचा नेमका बिझनेस काय आहे ते लक्षात घ्या. नेमकं कंपनी कुठल्या क्षेत्रात आहे की कंपनी नेमकं काय करते हे माहित असणं खूप जास्त गरजेचं आहे. त्याचबरोबर कंपनीच्या बिझनेसमधून कंपनी रेव्हेन्यू कशाप्रमाणे निर्माण करते, पैसा कमवते कसा, कंपनीची रिस्क काय आहेत, पोटेन्शियल रिवॉर्ड कंपनीला किती मिळत आहेत, या सगळ्या गोष्टी लक्षात घेणं खूप जास्त गरजेचं आहे आणि यावर आपला रिसर्च असणंही खूप जास्त गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्हाला कंपनीचा बिझनेस समजत नाही तोपर्यंत त्या कंपनीमध्ये किंवा त्या कंपनीच्या शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करू नका. आणि ही गोष्ट म्हणजेच रिसर्च करणं, फायनान्शियल स्टेटमेंट वाचणं ही तुम्हाला जर आव्हानात्मक वाटत असेल तर पर्टिक्युलर जे तज्ञ असतात स्टॉक रिलेटेड रिसर्च करणारे त्यांची मदत. चला तर मग आपण आपल्या नेक्स्ट मिस्टेक वर जाऊ. आपली नेक्स्ट मिस्टेक आपण करतो ती म्हणजे इन्व्हेस्टमेंट आपण करतो इमोशनच्या बेस. मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय? आपण आत्ताच कलर केलाय एखाद्या भिंतीला आणि तो कलर वाळायची आपण वाट बघतो किंवा गवत वाढण्याची वाट बघणे, यालाच इन्व्हेस्टमेंट म्हणतात. तुम्हाला जर एक्साइटमेंटच पाहिजे असेल तर $800 घ्या आणि लास वेगासला जा. बाय द वे, लास वेगास ही जगातली जुगाराची राजधानी आहे बरं का. आणि हे सगळं मी नाही सांगत आहे बरं का. पॉल सॅम्युएल्स नावाचा एक इकॉनॉमिस्ट आहे, त्यानं हे सांगितलेलं आहे. पॉल सॅम्युएल्स हे एक इकॉनॉमिस्ट होते आणि एक नोबेल पारितोषिक विजेता होते. खरं तर 1970 मध्ये नोबेल प्राइज मिळवणारे ते पहिले अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ होते. तसेच एक चतुर इन्व्हेस्टरही होते. LICच्या IPO मध्ये इन्व्हेस्टमेंट करणं हे इमोशनली इन्व्हेस्टमेंट करण्याचं चांगलं उदाहरण आहे आणि ते तुमच्या पोर्टफोलिओला कशा पद्धतीने डेंट करू शकते हे तुम्ही बघितलेलंच आहे. हा क्षण भारताचा अरामको क्षण म्हणून ओळखला जातो. अरामको ही सौदी अरेबियामधली एक मोठी तेल कंपनी आहे आणि 2019 मध्ये या कंपनीची लिस्टिंग होती $29.4 बिलियन, म्हणजे भारतीय 25,000 कोटी रुपये. LICचे जर आपण व्हॅल्युएशन बघितले तर ते इंडस्ट्रीचे जे नॉर्म्स असतात त्यांच्या बरोबर जुळत नाहीये. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की LIC ही देशातली सगळ्यात जुनी इन्शुरन्स कंपनी आहे. 27.8 करोड ऍक्टिव्ह इन्शुरन्स पॉलिसीज या कंपनीकडे आहे. LIC कडे इंडस्ट्री मधला सगळ्यात मोठा कस्टमर बेस आहे आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की LIC ही खेड्यात पोहोचलेली कंपनी आहे. LIC ने अनेक दशकामध्ये निष्ठावंत पॉलिसीधारक निर्माण केलेले आहेत आणि हीच इमोशनल अटॅचमेंट रिटेल जे काही इन्व्हेस्टर होते त्यांच्यामध्ये होती आणि त्या सगळ्यांनी LICच्या IPO मध्ये इन्व्हेस्टमेंट केली. एवढंच नाही, IPO 3 टाइम्स ओव्हर सबस्क्राईब झाला होता आणि या सबस्क्रिप्शन मधून विक्रमी 22,500 कोटी रुपये त्यांनी जमा केले होते. पण लिस्टिंगच्या दिवशी काय झालं? 17 मे 2022 रोजी या स्टॉकची लिस्टिंग झाली $865 आणि IPO ची प्राइस जी होती ती किती होती? $949, म्हणजे जवळजवळ 9% खाली या स्टॉकची लिस्टिंग झाली. पुढील एक आठवड्यामध्ये या IPOच्या प्राइस पेक्षा 27% न स्टॉक खाली आला होता. इनफॅक्ट 2022 मध्ये जर आपण टोटल IPO मार्केट बघितलं तर फक्त भारतच नाही तर एशियामधलं जे काही IPO मार्केट होतं ते वेल्थ डिस्ट्रॉयर म्हणून ओळखलं जातं. इमोशनच्या आधारावर पेनी स्टॉक खरेदी करणे ही पण एक चूकच आहे. आता तुम्ही मला विचाराल की
पेनी स्टॉक म्हणजे काय? पेनी स्टॉक हे असे स्टॉक आहेत ज्याची प्राइस जी आहे ती खूप कमी असते, म्हणजे 20 रुपयाच्या खालीच असं म्हणा ना. आता त्याची प्राइस खूप कमी आहे म्हणजे लोकांना असं वाटतं की स्टॉक मार्केटमध्ये हा स्टॉक खूप जास्त चांगली कामगिरी करेल. मान्य केलं की काही पेनी स्टॉकने गेल्या वर्षामध्ये किंवा गेल्या काही वर्षामध्ये चांगले रिटर्न्स कमवून दिलेले आहेत, पण ती एक खूप जास्त रिस्क असलेली इन्व्हेस्टमेंट आहे हे लक्षात ठेवा. जीटीएल इन्फ्रा लिमिटेड नावाचा हा स्टॉक बघा, याचा चार्ट जर तुम्ही बघितला तर तुम्हाला फक्त एक सरळ रेषा दिसतील आणि हे आपल्याला सांगतं की हा स्टॉक कशा प्रकारे वोलाटाईल आहे किंवा या स्टॉकची जी प्राइस मुवमेंट आहे ती कशा पद्धतीची आहे. त्यामुळे जर फक्त प्राइस कमी आहे किंवा इमोशनच्या बेसवर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत असाल तर तुम्ही तुमची जी काही इन्व्हेस्टमेंट आहे ती धोक्यात टाकत आहात. आणि जरी इमोशनच्या बेसवर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचीच आहे तर अशी अमाऊंट बाजूला काढून ठेवा ज्याच्यामध्ये लॉस झाला किंवा ती पूर्णपणे गमावली तर तुम्हाला काहीही फरक पडणार नाही. तुमच्या मुख्य पोर्टफोलिओचा या पर्टिक्युलर स्टॉकला किंवा अशा स्टॉकला भाग बनवूच नका. आता पेनी स्टॉक काय आणि सगळंच काय, खरेदी करण्याचा सल्ला नेमका कुठून मिळेल, आणि हीच गोष्ट आपल्याला इन्व्हेस्टरच्या कॉमन मिस्टेक आणि आपल्या शेवटच्या पॉइंटकडे घेऊन जातो. ज्या महत्त्वाच्या पॉइंटने मला हा व्हिडिओ बनवायला भाग पाडलं तो पॉइंट म्हणजे फॉलोइंग हॉट टिप्स. देयर इज नो सच थिंग ॲज अ हॉट टिप. इन्फॉर्मेशन इज वर्थ ओनली ॲज मच ॲज युअर ॲबिलिटी टू ऍक्ट ऑन इट. हे माझं नाही तर बेनार्ड बरूच यांचं म्हणणं आहे. याचा अर्थ असा आहे की हॉट टिप वगैरे असं काही नसतं बरं का. योग्य माहिती घेऊन ती कृतीत उतरवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. बेनार्ड बरूच यांनी त्यांच्या काळातील यूएसच्या आर्थिक धोरणांना आकार दिला होता आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी योग्य स्टॉक कसा निवडावा याच्यासाठी ते फेमस होते. आता हॉट टिप्स जे आहेत त्या सोशल मीडिया, ऑनलाईन प्लॅटफॉर्म आणि वर्ड ऑफ माउथ न सगळीकडे प्रसारित केल्या जातात आणि जवळजवळ सगळ्यामध्ये असंच सांगितलं जातं की शॉर्ट टाइम पिरियड मध्ये तुम्हाला खूप जास्त रिटर्न इथे मिळतील. आता आमच्या व्हिडिओ मधून जर तुम्ही काही शिकला असाल तर तुम्हाला लक्षात येईल की मोठा नफा जो असतो म्हणजे मोठं जे प्रॉफिट असतं ते मोठ्या रिस्क बरोबर येतं. अशा जे टिप्स आपल्या समोर येतात त्याच्यामध्ये थॉरो रिसर्च तर नसतोच, पण काही लोक त्याच्या प्राइस मध्ये मॅनिप्युलेशनही करतात. आणि या सगळ्यासाठी मी तुम्हाला रिलायन्स कम्युनिकेशनचं उदाहरण देतो. या पर्टिक्युलर स्टॉकची किंवा कंपनीची बॅलन्स शीट बघितली तर त्यांच्यावर खूप जास्त कर्ज होतं, म्हणजे त्यांनी खूप जास्त कर्ज घेतलं होतं आणि कंपनी ही चांगली चालत नव्हती. पण एका रेप्युटेड प्रमोटरचा स्टेक या कंपनीमध्ये असल्यामुळे बरेच लोक हा स्टॉक विकत घेण्यासाठी हॉट टिप्स देत होते. आणि आता या स्टॉकचं नशीब बघा ना. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आता रॅपअप करायची वेळ आलेली आहे. लक्षात घ्या, इन्व्हेस्टमेंटचे डिसिजन हे आव्हानात्मक असतात. पोटेन्शियल फायनान्शियल सक्सेस ही नेहमीच मोहक असते, यात काहीच शंका नाही. परंतु आपल्याला सामान्य ज्या अडचणी आहेत किंवा कॉमन मिस्टेक आहेत त्याच्यापासून दूर राहिलं पाहिजे. कुठलीही इन्व्हेस्टमेंट करताना त्याचा डिटेल रिसर्च आपल्याला केला पाहिजे. आणि जर तुम्हाला येत नसेल रिसर्च करता तर जे कोण तज्ञ आहेत त्यांच्याकडून तुम्ही सल्ला घेतला पाहिजे. कारण इन्व्हेस्टमेंट करताना योग्य माहिती घेणं आणि त्यानंतर इन्व्हेस्ट करणं कधीही चांगलं ठरू शकतं. तसंच तुम्हाला जर एक मजबूत पोर्टफोलिओ तयार करायचा असेल तर संयम ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. मी आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. हा व्हिडिओ जर तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. या मिस्टेक्स जर तुम्हाला करायच्या नसतील किंवा तुम्हाला अजूनही कोणाला या मिस्टेक करू द्यायच्या नसतील तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. याचबरोबर जर ग्रो मराठी चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. जर तुमच्या काही शंका असतील तर त्या तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. भेटूया एका नवीन व्हिडिओसह एका नवीन विषयावर चर्चा करण्यासाठी. धन्यवाद. Investment in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing. Please read the risk disclosure documents carefully before investing in equity shares, derivatives, mutual fund, and or other instruments traded on the stock exchanges.